राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनीच आपल्या ग्रामगीतेमध्ये म्हटलेलं आहे, एका अध्याय ग्राम निर्माण नावाचा जो अध्याय आहे त्याच्यात राष्ट्रसंत म्हणतात, वाचलं पाहिजे आपण ग्रामगीता. 15 रुपयाला मिळते, फक्त 4675 ओव्या आहेत, 41 अध्याय आहेत, 8 पंचक आहेत त्याच्यामध्ये. मी पूर्ण वाचून झाले म्हणजे 9 वेळा. एका ठिकाणी राष्ट्रसंत म्हणतात, कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होता चौपटीने घ्यावे, तर ग्रामजन सुखी कैसे सुखी व्हावे, पिकवून ते उपाशी. उमेश कुमार सर, इसका अर्थ ये होता है कि कच्चा माल मिट्टी के दाम में है, पक्का होने के बाद उसका 4 गुना दाम देके लेना है. ऐसा अगर चलेगा तो हमारे ग्रामीण जन जो है वो कैसे सुखी होंगे, उसको पैदा करने के बावजूद भी वो भूखे हैं. तो आपल्याला संतांचा वारसाही खूप चांगला अमरावती जिल्ह्याला मिळाला आहे. एक उदाहरण एका मिनिटात सांगतो, नंतर अध्यक्षीय भाषण होईल. एक उदाहरण गुजरातमध्ये काम करत असतानाचं उदाहरण. आता सगळ्यांसाठी एकदम प्रॅक्टिकल, आणि ज्यांचं थोडंसं शिक्षण जास्त झालं आहे त्या लोकांसाठी खूप जास्त प्रॅक्टिकल. एकच उदाहरण एका मिनिटात. सोप तुम्ही किती लोक घरी विकत आणता किराणा दुकानातून, मला सांगा. सोप कोणी? सगळेच आणतात. पाहुणे आले की सोप देतो ना आपण. सोपचा मला भाव सांगा, पावाचा भाव. पावभर त्याला काय अनालिसिस, काय पाव असेल? 100 रुपये पाव आहे सोपचा. किलोचे किती? 400. गुजरात मधला स्वयंसहायता समूह महिला एक गट आहे, कारण मी स्वयंसहायता समूहाचं खूप काम करतो. त्या गटाने मुखवास तयार केला. मुखवास काय हो? सोप, त्या सोपमध्ये थोडेसे तीळ, त्या तिळात थोडीशी धनादार, बरोबर. याला खारं पाणी लावायचं पिठाचं, हळदीचा छिडकावा मारायचा, उन्हात वाळू घालायचे आणि प्लास्टिकच्या पुडीत पॅक करायचे. 5 रुपयाची ते पुडी आहे, त्याच्यात 7 ग्राम सोप येते. कॅल्क्युलेशन जर केलं ना, 1400 रुपये किलो सोप विकून राहिले ते. 1400 रुपये. चुकीचं बोलतो का मी? कॅल्क्युलेशन करून पहा. केलं काय? व्हॅल्यू ऍडिशन. कच्चा माल पक्का केला. आपल्याला करायचं हेच आहे. आपण बसलो त्याच्यासाठी आहे. कारण महाराष्ट्राचा अमरावतीचा मुखवास तयार. एखाद्या एफपीओने घ्या पुढाकार. होलसेलमध्ये 100 रुपये चिल्लरमध्ये आता सोप, होलसेलमध्ये 70 रुपयाचा चालेल. एक चिल्लरमध्ये आणतो तेव्हा 100 रुपये पाव आहे, तसा 70 रुपये पावाचा रेट आहे तिचा. 280 रुपये किलो भेटते होलसेल. चांगल्या क्वालिटीचे आणा ना. टाकायला थोडेसे टील, टाकायला थोडीशी धनादार, करा पॅकेजिंग आपलं, होऊ द्या पॉईंट ऑफ टीला सप्लाय. अहो तुमची 400 रुपये किलोची जे सोप आहे हे तुम्ही 1400 नका विकू. 1400 तो चिल्लरवाल्याला कमावू द्या. तुम्ही 700 विका ना. किलो मागे 300 कमवा. डिस्ट्रीब्युटर जवळ द्या. हे आहे माझी शेतकरी मुखवास, बळीराजा मुखवास, धर्मीमाई मुखवास करा ना. करायला कोणी मना केलेली आहे, पण जोपर्यंत म्युच्युअल अंडरस्टँडिंग टाकून आपण आम्ही बचत गटासाठी खूप काम केलं, खूप व्यवसाय. मी तुम्हाला सांगू शकतो, गावरान अंड्यामध्ये मी करोडपती केलेले लोक मी स्वतः मी सांगतो. आणि हे काही तशी स्कीम नाही, ते जे लोक करतात ना, आपको कुछ नहीं करना है, आपको बस आपके नीचे 3 लोगों को जोड़ना है. हे फालतू धंद्यामध्ये नाही, आम्ही गव्हर्नमेंटचे लोक आहे. आम्ही तुम्हाला जे सांगू ते सत्य बोलू, सत्य सांगू. तुम्हाला आमच्याशी कनेक्ट करून घ्यावं लागेल. नंबर मी देणारच. आम्ही दोघं लोक अधिकारी, तो कार्यक्रम माझे सिनियर आहेत, माझे वरिष्ठ अधिकारी आहेत ते सचिन जाधव सर आणि मी, त्यांच्या अंडर काम करतो. आम्ही 8 जिल्हे बघतो साहेब, हजारो शेतकऱ्यांसोबत. काल यवतमाळ जिल्ह्यात 2000 बायकांच्या सोबत आम्ही कॉन्टॅक्ट करून आलो. 2000 बायका. 90 फोन आले काल एका दिवसात. बायको कटाळली होती म्हणजे तुम्हाला बायाचेच फोन जास्त येतात. नसाला हे दाखवत आहे. चला हरकत नाही.